नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण नागपूरमध्ये आहोत. जवळजवळ 41 डिग्री टेम्परेचर आहे. विचार करा केवढा उन्हाळा असेल. अशा वातावरणामध्ये आनंदाचा गारवा देण्यासाठी झी मराठीचा हा कॅमेरा पोहोचला आहे नागपूरमध्ये. सहकार नगर, खामला रोड, नागपूर इथे राहणाऱ्या वर्षा शैलेश तेलरंदे या बहिणींना भेटणार आहोत आणि बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया तेलरंदे वहिनींना. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. घ्या उखाणा. नागपुरात लागले झी मराठीचे पोस्टर. शैलेश रावांसोबत स्वागत करते दारी आले होम मिनिस्टर. अरे वा. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. माझ्या जाऊचा मुलगा, आई, नमस्कार. सासूबाई, आई, पप्पा, नमस्कार. माझी जाऊ, हां ताईची मुलगी, बरं. चुलत जाऊ, माझी नणद, आईची मम्मी, ताईची मम्मी आणि माझी मोठी नणद. हो हो हो. आणि ती माझ्या मावशीची मुलगी. बरं 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 बरं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? मी धरमपेठ गर्ल्स हायस्कूलला होते. कुठे? धरमपेठलाच येते शाळा. म्हणजे नागपूरमध्ये? नागपूरमध्येच. तुमची? माझी ज्युपिटर हायस्कूल. बालपण सगळं तुमचं नागपूरचं? हो, माझं नागपूरच. घरी कोण कोण होतं? आई, बाबा, बहीण, भाऊ. हां. 2 बहिणी, एक मोठा भाऊ, सगळ्यात लहान मीच, आई. आणि बालपणीच बाबा वारले. बेसिकली सगळ्याच्या घराण्यात म्हणजे 5च जण होतो आम्ही. पण लहान असतानाच तुमचे वडील गेले का? हो, मी जवळपास 10 वर्षाचा असेल तेव्हाच बाबा ॲक्सिडेंटमध्ये वारले. हो. आणि तुमच्याकडे घरी कोण कोण आमच्याकडे होतं? 3 बहिणी आम्ही आणि एक भाऊ, आई, पप्पा. दोघांची ओळख कशी झाली? पाहुणे बघायलाच आलेले आहेत. कोणी सुचवलं? आमचे रिलेटिव्ह आहे, त्यांनी आणलं होतं. कसं काय हो? मग बघायला आले ते. मध्यस्थी माणूस नात्यातच होते, त्यांच्या मार्फत आम्ही लोक गेलो होतो. तर बस आवडली आणि झालं फायनल. पण तो दिवस आठवतोय? पहिला दिवस ज्या दिवशी त्यांना तुम्ही बघितलं? हो. काय झालं होतं त्या दिवशी? मी पूर्वी जॉबला बाहेरगावी होतो अकोल्याला. तर मी लेट नाईट आलो आणि सकाळी आई म्हणजे पहिलेच घरच्यांनी सांगितलं होतं की आपल्याला एका ठिकाणी मुलगी बघायला जायचं आहे. हां. मी तयार होतो आणि तुम्ही अकोल्यावरून आले की मुलगी बघायला जायची? हा शिकून सुद्धा आमच्याकडे सध्या, कारण बाहेरगावी असतं तर सॅटर्डे संडे घरच्यांचा फोन येऊन जाता की या तारखेला हा प्रोग्राम ठेवलेला आहे. दुपारी गेलो आणि नेहमीप्रमाणे ते शेड्यूल. कुठला महिना होता? महिना? एप्रिल, 6 एप्रिल. 6 एप्रिल तुम्ही 2013. उन्हाळ्यातच बघता का? बरं काय झालं? हे आले त्या दिवशी? हे आले त्या दिवशी काय म्हणते, यांनी पोहेच नाही खाल्ले. मला वाटलं यांना आवडली नसेल कदाचित, म्हणून कदाचित पोहे नसेल कोणी खाल्ले. केले होते? मावशीने केले होते. हो हो. मग काय यांनी पोहे खाल्ले नाही? पोहे नाही खाल्ले, थोडेसेच खाल्ले. नाही खाल्ले थोडेफार. पोहे मुळात मला काही फार आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही? तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे जाताना मुलगी बघायला ठरवायचा मेनू? नाही. तुम्ही पोहे केले होते? आणि पोहे मावशीने केले होते. मावशीने. पण हे जेव्हा आले त्या घरी कोण कोण होतं तुमच्या? सगळेच जण होते. सगळेजण. हां. मग त्या दिवशी म्हणजे आता कसं लग्न जेव्हा ठरतं त्या दोघांना काही वेळ बोलायला देतात? आमच्याकडे तसं नाहीये. नाही. नाही. मग असंच म्हणजे घरचेच लोक ठरवतात की चांगलं आहे ना, तुला आवडला ना, हा ठीक आहे. आवडले होते तुम्हाला? हो, आवडले होते. का? पोहे खाल्ले नाहीत? मग का आवडले? दिसायला आवडले होते. काय चेहरा फुललाय बघा. त्यांच्यासाठी माझी पर्सनॅलिटी मॅच होत होती ना, त्यामुळे आवडले होते. काय सांगता? काय झालं? का लगेच? नाही, हिच्यासोबत पहिला सोबत म्हणजे जसं की 6 एप्रिलला बघायला गेलो आणि 11 एप्रिलला आमचं असं एक फायनल झालं तिलक म्हणून. आणि नेक्स्ट डेचा पहिल्यांदा मला फोन आलेला. तुमचा नंबर ह्यांना कुठे मिळाला? यांनीच घेतलाय. काय झालं? नाही, इथे काहीतरी गडबड होत्या. मोठ्या बहिणींनी हिला दिलेला होता. काय झालं? यांनी मोठ्या ताईंनी नंबर दिला, मला चुकीचा दिला. मग यांनी मला नंबर दिला. मग आणि मग मी यांना नंबर दिला की माझा हा नंबर आहे. आणि पहिला जे संवाद झाला ना त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 1-1.5 तास बोललो. मग ओव्हरऑल बोलण्यात एक कळलं की आपण खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो. काय ते?
की एकमेकांना खूप दिवसापासून ओळखतो असं वाटतच नाही की पहिला फोन आहे आणि बोलणं वगैरे पहिल्यांदा झालेलं आहे म्हणून म्हणजे निवांतपणे काय आरामात. पोह्यात काय घातलं होतं? काय स्पेशल काहीतरी असणार ना की एका दिवसात 15 वर्षाची ओळख असली असल्यासारखं वाटायला लागलं. मग फायनली होकार लगेच हो झाला आठवड्याभराने. आणि मग लग्न. मग 28 एप्रिलला एंगेजमेंट झाले आणि लग्न 4 जूनला. पण त्या दरम्यान घरच्यांना न सांगता किती वेळा भेटले? बरेचदा शनिवार रविवार. व्हायचं. कुठली ठिकाणं पण तरी? मी पहिल्यांदा एकदा गेलो होतो फुटाळा तलावाला. फुटाळा तलाव. आणि तिथे आणि काय? त्याच्यानंतर मूवी बघायला गेलो होतो. अरे वा, कुठला बघितला होता हो? आशिकी. तेव्हा यांना खूप ताप होता. कोणाला? यांना. तरी यांनी सांगितलं नाही, हो येतच म्हणाले. पण आता लग्नाला किती वर्ष झाली? आता 6 वर्ष. आता ताप वाटतो? आता बाहेर जाणवत नाही. बरं मला सांगा, मग आशिकीला हे ताप असताना आले होते हो बरोबर? मग इंटरव्हलला काय आईस्क्रीम वगैरे? हो पॉपकॉर्न घेऊन दिले होते. मला पॉपकॉर्न फार आवडतात. मग आता कधी यांना कुठे फिरायला नेलं की पॉपकॉर्न देता? मी पॉपकॉर्न फेवरेट आहे असं काही हे नाही आहे. आता माझ्या मुलाला पण आवडतात. कशी साथ दिली या माऊलीनं? खूप सामावून घेतलंय. खूप छान आहे बाय नेचर. म्हणजे म्हणता येईल की परिपूर्ण आहे. कोणत्याही कामाकरता कधीच काही नाही म्हणणार. आणि ओव्हरऑल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतच. हा येतात. मग अशा वेळेला नेहमी सपोर्टेबलच असतं की तुम्ही करा, आपण बघू काय होतं. म्हणजे असं नाही की नाही मागे येईल असं काही नाही. नेहमी पॉझिटिव्हलीच आन्सर राहायचं. त्याच्यामुळे मला पण एक हे भेटायचं, सपोर्ट भेटायचं. बरोबर. मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलानं आलात किंवा गृहलक्ष्मीच्या असं आम्ही होम मिनिस्टर मध्ये म्हणतो. या घरात आल्यानंतर सगळेजण अनोळखी असतील, तुम्हाला माहितीचे नाही. काय सांगाल तुम्ही या घराबद्दल, कुटुंबाबद्दल? मला या घरात खूप आनंद मिळाला. छान आहे सगळेजण. मला करायला तर एकचदा मिळालं जेव्हा माझ्या सासूंचे 2 ऑपरेशन होते. तेव्हा आई म्हणाले की सोबत कोण राहील. मी म्हटलं मी राहील आणि माझ्या जाऊनी घरचं सांभाळलं. सगळं परिपूर्ण आहे. फक्त सासरे नाही मला, बाकी सगळं व्यवस्थित आहे. आज मिस कोणाला करा? मी माझ्या मावशीला करणार. का मावशीचं खूप प्रेम होतं मला. त्या होम मिनिस्टर बघायच्या? खूप आवडायचं. त्यांना सांगितलं होतं ती म्हणे मी तुझ्या शेजारीच उभं असेल म्हणजे मी दिसेल म्हणे कॅमेरामध्ये. मग किती दिवस झाले? आता उद्या अखेर मासे 11 महिने कंप्लीट होईल. उद्या बघा, उन्हाळ्याची पर्वा न करता आम्ही खरं तर नागपुरात आलो. आम्हाला हे माहिती नव्हतं, पण आज कदाचित त्यांचीच इच्छा असेल म्हणून वर्ष व्हायच्या आत होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्या घरात आलेला आहे. काय म्हणजे खरंच काही योगायोग असतात असंच म्हणायला पाहिजे. वहिनी, तुम्ही त्यांच्यावर कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे? नाही, मी नेहमीच रागवते त्यांना. मी काही बोलत नाही, हे असं आलेलं आहे. हो? चेहऱ्यावरती दुःख असू नये म्हणून एका वाक्यात केवढं हसू आलं बघितलं का? कारण आनंदाचा, छंदाचा विषय आला ना, चिडणं आणि तापणं. हो की नाही? खूप चिडता तुम्ही? हो, माझा स्वभावच रागीट आहे ना, त्याच्यामुळे खूप चिडते. पोहे खाताना मग कळलं नव्हतं तुम्हाला? नाही, तेव्हा नाही आलं लक्षात. काय गंमत आहे बघा. हसता हसता डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी येता येताना चेहऱ्यावर हसूही येतं. शेवटी आयुष्यातले हे क्षण फार महत्त्वाचे असतात. बरोबर. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता एक पहिला खेळ. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. चांदीची अन्नपूर्णा जी तुमच्या घरामध्ये आम्ही ठेवलेली आहे, ती जर तुम्ही 1 मिनिटात घेऊन आलात तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. वेळ 1 मिनिटाची. तुम्ही सगळे सांगू शकता, मदत करू शकता. हाती मेरे साथी. वेळ सुरू झाली. सावकाश सावकाश सावकाश. जब तक रहेगा समोसे में आलू. 20 सेकंद झाली. 30 सेकंद झाली. फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. दही हंडी. दही हंडी. दही हंडी. हे द्यायचं नाही, द्यायचं नाही. 40 सेकंद झाली. जुन्या फ्रीज मधल्या मेणबत्त्या. 10 9 8 7 6 5 4 3. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही तुमच्या घरात आली. अभिनंदन.
आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली मग अशी तुम्ही बोललात दोघे, हो की नाही? हो. तर तुमच्याबद्दल घरातल्या काही जणांची काय मतं आहेत ते मला जाणून घ्यायचंय. ही माझी छोटी जाऊ, छोटी बहिणीसारखीच आहे, स्वभावाने छान आहे आणि दीर पण छान आहे. होय ना. कधी कधी राग येते हिला, पण माझ्यावर नाही काढत ती आपल्याला. सासूबाईंकडे द्या. सुनेबद्दल सांगायचं म्हटलं की ती खूप समजदार आहे, सगळे कामं सांभाळून घेते, घरात सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि बाकीचं तर काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. जावई पण छान आहे, मुलगी पण छान आहे. म्हणजे पण लहानपणी कशी आहे स्वभाव? लहानपणी जिद्दी होती. हो हट्टी होती, जिद्दी होती. तिचं वस्तू कोणाला द्यायची नाही ती. हो काय? अजून कोण बोलणार आहे? मी साक्षीची लहान नणंद आहे. मी दोघांबद्दलही सांगेन की दोघांचाही स्वभाव म्हणजे कॉमेडी आहे, मजाकी आहे. त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण आनंदी आणि हसरं असतं. तुम्ही येता तेव्हा? हो, मी येते तेव्हा नाही, नेहमी असतं. एरवी तापलेलं असतं माहितीये का? नाही, मी येते तेव्हा तर असतं, पण नेहमी पण असतं. अजून कोण? साक्षीची मोठी नणद आहे, ती स्वभावाला खूप छान आहे आणि भाऊ तर आहेच, प्रश्नच नाही. शांत स्वभावाचा आहे तो, ती थोडं रागीट स्वभावाची आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की तिने रागावर थोडं कंट्रोल करावं. केला पाहिजे. बस माझी तेवढीच इच्छा आहे. बाकी तर खूप छान आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेते, काहीच म्हणजे हे नाही आहे त्याच्याबद्दल. अजून कोण बोलणार आहे? ही माझी ताई आणि भाऊजी आहे. ताई म्हणण्यापेक्षा आई असताना आता माझ्यासाठी हीच आहे. प्रत्येक गोष्ट हे नको करू, हे कर, आता पुढे तू काय करायला पाहिजे, सगळं ती आता मला 1 वर्षात सांगत आली आहे आणि पुढे पण सांगत राहणार, मला माहिती आहे. आणि माझे भाऊजी खूप जास्ती हेल्पिंग आहे, खूप जास्ती. घरात पण करतात हे. आता म्हणजे माझ्या घरी तर येतात तर खूप हेल्पिंग आहे. व्हेरी गुड. चला, या सगळ्यांशी आपण गप्पा मारल्या, तुमच्याबद्दल भरभरून बोलले. आता एक छोटासा खेळ आहे. त्या खेळामध्ये ना ही उशी जी आहे, ही उशी गाणं सुरू झाल्यानंतर तुम्ही पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक छोटीशी शिक्षा मिळेल. ती शिक्षा जर त्यांनी व्यवस्थित पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार आणि जे ते चॅलेंज पूर्ण करणार त्यांनाही बक्षीस मिळणार. बघू काय होणार या खेळात. चला, गाणं. तीस सेकंदामध्ये 5 संत्री त्याची आवरणं काढायची. वेळ 30 सेकंदाची आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ज्यूस नाही करायचं. 10 सेकंद झाली, 20 सेकंद राहिलेली आहेत, 5 करायची आहेत. अत्यंत वेगाने. 15 सेकंद झाली. आज आम्हाला कळणार घरी कोण काम करतं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. तुमच्या घरी यायला नको कधी. हे घ्या, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. म्युझिक. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्यान गोली, गचल जाऊ बा. एका मराठी गाण्यावर नाच करायचा. अभिनंदन. अभिनंदन. तुमच्यासाठी जाऊबाईंनी नाच सुद्धा केला. अभिनंदन माऊली. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते.
रंगीत दोऱ्यांमधून लाल रंगाचे दोरे काटा चमच्याच्या सहाय्याने वेगळे करायचे. 10 दोरे 30 सेकंदात तुम्हाला वेगळे दुसऱ्या बाउलमध्ये गोळा करायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आता. लवकर. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. 20 सेकंद झाली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. 1 मिनिट. आता किती झालेत मोजा. 1 2 4 5 6 7 8 खूप छान. खेळ फार इंटरेस्टिंग होता. पण बघितलं बऱ्याचदा ना, हे जर न्यूडल्स करायला सांगितले असते ना तर फास्ट केले असते. आणि आता या ठिकाणी तुमच्याबद्दल तक्रारी किती आल्यात त्या बघायच्या. आरोप आहेत आरोप. सकाळी लवकर उठत नाही. नाही, लवकर उठते. सगळ्यांच्या पहिले मीच उठते. लवकर लवकर काम करत नाही. फास्ट काम करते. राग लवकर येतो. हो, राग येतो. अतिशय स्पष्ट वक्त्या आहात. त्यामुळे हो. कधी कधी समोरच्याचं मन दुखावतं. हो, दुखत असेल कदाचित, पण कदाचित नाही दुखत. पण मी मागे चुकलं न करता समोरच बोलते. नेहमी रागातच असता तुम्ही. नाही हो, कधी कधीच असते. कधी दिसली तर समोर बोलत पण नाही. मी खूप बोलते सगळ्यांशी. हे बघा असंच लिहिलंय. बघा बघा. जावयांवर खूप रागवत असता तुम्ही. हो, सगळा राग त्यांच्यावरच काढते. स्वयंपाक करायला आवडत नाही तुम्हाला. नाही आवडत. तुमच्या रागावरती बऱ्याच जणांनी लिहिलंय. उद्यापासून कळेल तुम्हाला. थांबा. शॉपिंगची तुम्हाला प्रचंड आवड. खूप आवड आहे. नातेवाईकांकडे फार कमी जाता का तुम्ही? हो, म्हणजे वेळ मिळाला, कार्यक्रम असल्याशिवाय नाही जात. मग त्याच्यासाठी तुम्हाला बोलवायचं त्यासाठी आम्ही कार्यक्रम करायचे. प्रत्येक बाबतीत खूप चुजी आहात. हो, चुजी खूप आहे. होय ना. बर. पैशाची उधळपट्टी फार करता. हो, आवडते मला शॉपिंग करायला. शॉपिंगसाठी उधळपट्टी. स्वयंपाकाचा फार कंटाळा आहे का तुम्हाला? का हो, कशामुळे? मला आवडत नाही स्वयंपाक करायला. बाहेर रोज जेवायला नेलं तर आवडेल? नाही, बाहेरचं जेवण नाही आवडत, घरचंच आवडतं. मग कोणी स्वयंपाक करायचा त्याने? नाही, हा? सकाळी जाऊ करते आणि रात्री स्वयंपाकवाली स्वयंपाक करते. कामं वाटून घेतलेली आहेत. पण तुम्ही दोन्ही वेळा स्वयंपाक करता, हो की नाही? सकाळी जाऊ करते, संध्याकाळी जेवण करणारी बाई करते, हो की नाही? पण तुम्हाला सांगू, तुमच्यात तीच गंमत आहे की अत्यंत मनातलं जे आहे ते तुम्ही अगदी खरं बोलता. आता याच्यात तुम्ही सांगितलं नाहीत, आड पडदा ठेवला नाही, हो की नाही? 2 कामं विभागलेली. हा खरेपणा आहे ना, हा खरेपणाच या कुटुंबाचा आनंद वाढवतोय. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांवर? मी थोडा राग कमी करेल. करणार आहे? हो. कधी साधारण? सुरुवात आजपासून करेल. माऊली, आमच्या येण्यानं एवढं झालं ना, मला लोक नागपुरातच ठेवून घेतील. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय बदल केला? कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? बेसिक रागावरच कंट्रोल पाहिजे. बाकी मला असा काही तिच्यामध्ये खास बदल केलेला आवडणार नाही, कारण ती जशी आहे मला तशीच फार आवडते. रागापुरती आहे, तो तात्पुरता असतो, तो साहजिक आहे, येणारच. यांनी केलेले कुठले पदार्थ तुम्हाला खूप आवडतात? शेवयांची खीर, जी कधी मिळत नाही. जी कधीतरी मिळते. अरे नाही, जी मिळावी ही इच्छा आहे असं. नाही नाही. पण वहिनी, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या मिस्टरांचीच मागणार, कारण की मला जेव्हाही राग येतो मी सगळं त्यांच्यावरच काढते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? मी माझ्या घरच्यांची मागेल. कारण काय होतं की होतात कधी कधी चुका ज्या आपल्याला दिसत नाही पण समोरच्यांना दिसतात. सुरुवातीला लग्न झाल्यानंतर मी काही वेळ बाहेर होतो. जो सुरुवातीचा जो सहवास होता तो हिला पाहिजे होता, पण कसं की बाळ झाल्यामुळे माझ्या जो राहू नाही शकले, त्याच्यामुळे ही मला नेहमी त्या गोष्टीबद्दल नेहमी बोलत असते आणि तिला तो त्रास झाला, त्याच्यामुळे मी तिला क्षमा मागू इच्छितो, त्या पर्टिक्युलर त्या ड्युरेशनची, त्या वेळेची. त्या दिवसांची क्षमा त्यांनी आज मागितली आहे माऊली. आणि तुम्ही रोज त्यांना त्या विषयावर बोलत होता, तेही ते बोललेले आहेत, हो ना? हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा.
आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.